ह्या चौकातली बिल्डिंग पासून वाचणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे. जय शिवराय सगळ्यांतर. विषय असा होता की आज आम्ही निघालो होतो बालाजी मंदिर कात्रज येते आणि ते आमचं ठरलं की बाप्पू म्हटलं होतं आपल्याला बालाजीला जायचं, म्हटलं जवळच्या जवळ कुठंतरी बालाजीचं मंदिर आहे तर तिथंच जावं. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो इस्कॉन मंदिराच्या तिथं नंतर कळलं की इस्कॉनचंच मंदिर आहे बरं का ते. आता इस्कॉनचं मंदिर आहे म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा इस्कॉनच्या मंदिरात पाय पडायला जायला पाहिजे, म्हणून आम्ही पहिल्यांदा इस्कॉनच्याच मंदिरात पाय पडायला गेलो. तर तिथं गेल्यानंतर आतमध्ये तर खूप भारीच वाटत होतं बरं का, पण आमचा टायमिंग चुकला होता, आम्हाला दर्शनच नाही करता आलं. टायमिंग चुकल्यामुळे आम्ही नंतरून म्हटलं की चला पहिल्यांदा बालाजी मंदिरात सुद्धा फिरायला जावं. तिथं बालाजी मंदिर पाहिलं, खूप भारी वाटलं. खरं तर हे मंदिर मला रील बघितल्यानंतर कळलं होतं, पण बाप्पू म्हटला मी तर इथं 2-3 वेळा येऊन गेलेलो. त्या मंदिराच्या गेट पासून इस्कॉन मंदिराचा खूप भारी व्ह्यू दिसत होता आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर खूप शांत वातावरण वाटलं आतमध्ये. बालाजी मंदिराची छोटीशी प्रतिकृती म्हणता येईल बरं का, आणि त्यानंतर म्हटलं आतमध्ये जाऊन दर्शन करावं. आतमध्ये सुद्धा खूप भारी वाटत होतं, कारण की खूप मस्त त्यांनी आतमध्ये काम केलं असल्यामुळे खूप भारी वाटत होतं. पण आमचं पण इथं टायमिंग चुकलं, सगळं मंदिर बंद होतं आणि ते खोलणार होतं 4 वाजता. त्यामुळे म्हटलं आज काय दर्शनाचा योग नाही बरं का. पण मंदिर कुठे हे कळल्यानंतर आपण काय कधी पण येऊ शकतो, हे तर खूप आपलं भारी वाटलं. नंतर मग आम्ही परत एकदा इस्कॉन मंदिरात गेलो. बाहेर पडतानाच आहे तुळशी देवीचं मंदिर आणि तिथं सुद्धा पाया पडून मग आम्ही गेलो प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद तर खूप भारीच होता आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो.